अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आठवड्यात सुरुवात करते. म्हणजे आता लवकरच येत्या 30 एप्रिल 2025 या दिवशी म्हणजे या दिवशी मला वाटते बुधवार आहे. बुधवार या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीया हा अत्यंत महत्वाचा 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त मानला गेला आहे. त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त विशेष महत्त्व सुद्धा या सणाला दिलेलं आहे. कारण की हा जो सण आहे तो श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पितरांसाठी समर्पित असतो. या दिवशी खूप जण सोनं चांदी खरेदी करतात, तांब्याच्या वस्तू खरेदी करतात किंवा वास्तुपूजन असेल किंवा एखादी घर खरेदी असेल, गाडी खरेदी असेल, भरपूर ज्या घरामध्ये म्हणतात ना किंवा माता लक्ष्मीचा प्रवेश होईल घरामध्ये, आर्थिक परिस्थिती सुधारेल किंवा म्हणतात की या दिवशी जी काही गोष्ट आपण खरेदी करू ती अक्षय म्हणजे म्हणजे कधीही क्षय त्या गोष्टीचा होत नाही, उलट ती वाढतच जाते, कधीही कमी होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या श्री हरी विष्णूंच्या मनापासून जर सेवा केल्या तर नक्की त्याचं जे काही पुण्य आहे ते सुद्धा तुम्हाला अक्षय प्रमाणात भेटणार आहे, कधी न संपणार असं. त्यामुळे आपल्याला या तर गोष्टी करायच्या आहेत, खरेदी विक्री जे काही आहे ते करायचं आहेतच, पण त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पितरांसाठी हवन, तर्पण, दान, धर्म, अन्नदान देखील या दिवशी करायचं असतं. जे आपले गेलेले पूर्वज आहेत त्यांच्या स्मरणार्थ सेवा सुद्धा करायच्या असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी खूप जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक भरभराट व्हावी, आर्थिक परिस्थिती सुधारावी, घरामध्ये जी काही लक्ष्मी येते आहे, पैसा अडका जो काही घरामध्ये येतो आहे, जे काही धनधान्य आहे त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी, कधीही माता लक्ष्मी घरातून काढता पाया घेऊ नये असं भरपूर जणांना वाटत असतं. कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटत असतं. त्याचबरोबर या दिवशी आपण म्हणतात ना किंवा माता लक्ष्मीनी आपल्या घरात चिरकाल टिकण्यासाठी अशा सेवा सुद्धा करायच्या असतात. तर त्याबद्दलच एक आजचा म्हणतात व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. तो म्हणजेच या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेला आपल्याला एक प्रभावी तोडगा करायचा आहे, उपाय करायचा आहे. तो म्हणजेच की आपल्याला जो काही माहिती असेल आपल्या प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती आपल्याला एक वस्तू आपल्याला लावायची आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल, वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, आर्थिक प्रॉब्लेम्स आहे, डोक्यावरती कर्ज आहे, म्हणतात ना किंवा घरात पैसा येतो, लाख लाख दीड लाख पेमेंट आहे, तरी सुद्धा महिना अखेरीसपर्यंत ठणठण गोपाल होऊन जातं, पैसा टिकत नाही अक्षरशः घरामध्ये किंवा सोनं मोडायला जास्त सारखी सारखी वेळ येत आहे, अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच ही गोष्ट तुम्ही जर प्रवेशद्वारावर लावली तर नक्कीच त्या तुम्हाला भरपूर सारा फायदा होणार आहे. ती गोष्ट काय आहे, कशा प्रकारे लावायची आहे याबद्दल तुम्हाला नक्की जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया अत्यंत विशेष महत्त्व या सणाला दिलेलं आहे. खूप महत्त्वपूर्ण सण आहे, कारण की 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे अक्षय तृतीया. या दिवशी भरपूर जण सोनं खरेदी करतात, म्हणतात ना मिलीग्रॅम मध्ये का असेना, ग्रॅम मध्ये का असेना, पण नक्कीच या दिवशी आपल्याला सोनं खरेदी करतात भरपूर जण. पण आता सोन्याचे भाव अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत, चांदीचे भाव सुद्धा गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या आवाक्यात बसेल असं नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आहे, याच्या आधीचा एक व्हिडिओ केला होता की आपल्याला अक्षय तृतीयेला सोनं चांदीचं खरेदी करणं नाही झालं तर आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या सुद्धा आपण घरी आणू शकतो या दिवशी. कारण की सोनं चांदी तर आपण घरी आणू, त्याचे ते आपल्या अडीअडचणीला कामी तर येईल, तर माता लक्ष्मीचा ओघ कायम स्वरूपी आपल्या घरामध्ये चालत राहावा. कधीही डोक्यावरती कुठलं कर्ज असू नये, कर्ज सध्या ते लवकरात फिटून जावं किंवा आर्थिक भरभराट सदैव होत राहावी, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, समाधान नांदावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान. म्हणजे झोपडीत का असेना पण नक्कीच समाधान खूप मोठी गोष्ट आहे, ती घरामध्ये असावी, प्रत्येकाच्या मनामध्ये असावी. ही खूप जणांना म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे जी प्रत्येकाला आयुष्यामध्ये पाहिजे असते. तर यासाठीच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे या दिवशी भरपूर सेवा आणि उपाय करायचे असतात. तर त्यातलाच एक उपाय म्हणजेच काय, तर आपल्याला या दिवशी लवंगाचा एक उपाय करायचा आहे. लवंगाचा उपाय आपणास माहिती असेल की आपण शारदीय नवरात्रोत्सवामध्ये जी काही अष्टमी तिथी असते या दिवशी हा उपाय करत असतो लवंगाचा. आता लवंगाचाच उपाय का करायचा आहे, कारण की माता लक्ष्मीला लवंगा ह्या खूप जास्त प्रिय आहे. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीला सुद्धा प्रिय आहेत लवंगा ह्या. या दिवशी आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. 11 लवंगा म्हणजेच काय, बाजारातून तुम्ही लवंगा आणायचे आहेत, आणताना ते नक्कीच चेक करायचे आहेत, तुटलेल्या दुभंगलेल्या नसाव्या, व्यवस्थित त्याच्यावरती जे फूल असतं ते फूल व्यवस्थित असावं, अख्ख्या लवंगा असाव्या. अशा तुम्हाला 11 लवंगा या दिवशी घ्यायच्या आहेत. 11 लवंगा घेऊन, कारण की आपल्याला माहिती की या दिवशी आपण पितरांची सेवा तर करतोच, पण त्याचबरोबर आपल्याला या दिवशी श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची देखील पूजा मांडणी करायची असते, पूजा अर्चा करायची असते. घरामध्ये सदैव म्हणतात की हा पण एक जो मुहूर्त आहे तो खूप शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी जर आपण म्हणतात ना किंवा
तुम्ही माता लक्ष्मीला ठीक आहे, तुम्ही एक प्रकारे भरपूर साऱ्या गोष्टी अर्पण करताल किंवा दुसरे काही नैवेद्य दाखवताल, पण माता लक्ष्मी किंवा कुठल्याही इष्टदेवतेपर्यंत त्यांच्या स्वतःपर्यंत कायमस्वरूपी जी गोष्ट आपली राहणार आहे ना, ती म्हणजेच काही नामस्मरण असेल, मंत्र स्तोत्रच असेल किंवा सेवा असेल, ही गोष्ट त्यांच्यापर्यंत कायमस्वरूपी राहणार आहे. त्याच्यामुळे सांगते की बा कुठलीही गोष्ट करताना किंवा कुठलाही सण साजरा करताना सेवेला जास्त महत्त्व द्या, मंत्र स्तोत्राला जास्त महत्त्व द्या. त्यामुळे या दिवशी आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मीची पूजा मांडणी केल्यानंतर फक्त पूजा मांडणी करून आरती करणं एवढंच आहे का, तर नाही. या दिवशी आपल्याला त्यांची सेवा, मंत्र स्तोत्र देखील करायची, पठण करायचे आहेत. तर आपल्याला या दिवशी घरामध्ये सतत आपला म्हणजे पैशाचा ओघ चालत राहावा, त्याचबरोबर आपली आर्थिक भरभराट व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, यासाठी लवंगा घ्यायच्या आहेत. 11 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. त्या घेतल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, जिथे आपण श्री विष्णू माता लक्ष्मीची पूजा मांडणी केलेली आहे देवघरासमोर, तिथे तुम्हाला बसायचं आहे आसनावरती आणि त्यावेळेस तुम्हाला धूपदीप लावायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचं, एक लाल कपडा घ्या. लाल कपडा जेवढ्या लवंगा आहेत थोडासा मोठा घ्या, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये त्याची पोटली करून बांधायची आहे. त्या लाल कपड्यामध्ये स्वच्छ धुतलेला असावा. आणि सर्वप्रथम ज्यांनी कोणी मागच्या वर्षी हा उपाय केलेला आहे त्यांनी जो काही लावला असेल तोडगा 11 लवंगाचा, किंवा आता मागच्या शारदीय नवरात्रोत्सवाला अष्टमी तिथीला जो लावला असेल तर तो काढून घ्यायचा आहे. तो काढायचा. वर्षातून फक्त 2 वेळेस आपण हा तोडगा करू शकतो, म्हणून तो जो जुना तोडगा आहे तो काढून घ्यायचा, नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा तो, आणि नवीन तोडगा हा आपला अक्षय तृतीयेला त्या दिवशी लावायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या काही 11 अख्ख्या लवंगा आहेत त्या तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला त्या 11 अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूपदीप त्या अख्ख्या 11 लवंगांना दाखवायचं आहे. त्यानंतर ज्या 11 ज्या लवंगा आहेत ते तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत. हातामध्ये घेऊन त्याच्यावरती तुम्हाला 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. जमल्यास तुम्हाला शक्य असेल तर श्री सुक्तमचं देखील पठण याच्यावरती करायला हरकत नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर विषम संख्येमध्ये 1, 3, 5, 7, 11 अशा विषम संख्येमध्ये तुम्ही श्री सुक्तमचं पण पठण याच्यावरती करू शकता. कारण की श्री सुक्तम असेल, महालक्ष्मी अष्टकम असेल, अशा विविध किंवा महालक्ष्मी स्तोत्राचं म्हणजे महालक्ष्मी मंत्र आहे त्याला सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त पठण या 11 लवंगावरती जर केलं तर नक्कीच सांगते तुम्हाला अतिशय प्रभावी होणार आहे. कारण की त्या 11 लवंगावरती आपण ती सेवा करतो आहे, त्याच्यामध्ये ज्याची ऊर्जा निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे सांगते की तुम्हाला 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. विषम संख्येमध्ये तुम्ही श्री सुक्तमचं पठण करा. त्याचबरोबर तुम्ही महालक्ष्मी जो काही मंत्र आहे, महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, यामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त विषम संख्येमध्ये जर पठण केलं तर अतिशय उत्तम. हातामध्ये लवंगा ठेवूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता महालक्ष्मी अष्टकमचं पठण करताना त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 8 ओव्या ज्या आहेत महालक्ष्मी अष्टकमच्या सुरुवातीच्या, त्याच महालक्ष्मी अष्टकम खऱ्या आहे. त्यानंतर जी काही आहे ती फलश्रुती आहे. त्यामुळे तुम्हाला 15 वेळेस म्हणत असताना तुम्हाला फक्त 8 ओव्यापर्यंतच म्हणायचं आहे. आणि शेवटच्या वेळेस 16व्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही म्हणताल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे. 8 ओव्यापर्यंत हातात लवंगा घेऊन ते म्हणायचं आहे. नंतर फलश्रुती देखील म्हणायची आहे. आणि श्री सुक्तमला सुद्धा तसंच विषम संख्येमध्ये म्हणणार असाल तर नक्कीच फलश्रुती ही तोपर्यंत म्हणायची नाही. ज्यावेळेस तुम्ही शेवटचा ज्यावेळेस संख्या येईल तुमची पठणाची त्याच वेळेस फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे. त्याच्या अगोदर फलश्रुती प्रत्येक वेळेस म्हणायची नाही श्री सुक्तमला. तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला त्या लवंगांवरती करायची आहे. अतिशय प्रभावी सेवा आहे, नक्की करून बघा. आणि त्याचबरोबर ते ज्या 11 लवंग आहेत सेवा करून झाली की तुम्हाला तिथे समोर ठेवायचं आहे. माता लक्ष्मी श्री विष्णूला प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही अडचण असेल घरामध्ये, पैसा पाणी किंवा सुख समृद्धी धनधान्याने घर भरलेलं असावं, घरामध्ये जो काही पैसा अडका येतोय तो चिरकाल घरामध्ये टिकावा, उत्तरोत्तर त्याच्यामध्ये वाढ होत जावी, व्यवसाय उद्योगधंदाचं त्याच्यामध्ये बरकत असावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान प्रत्येक व्यक्तीला घरामध्ये लाभू दे, प्रत्येकाला यश मिळू दे त्यांच्या कामांमध्ये, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मी श्री विष्णूंना. आणि त्याचे प्रित्यर्थ या लवंगा जे तुम्हाला प्रिय आहे माते ते मी आता या प्रवेशद्वारावरती लावणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करून परत एकदा धूपदीप ओवाळायचा आहे. आणि त्यानंतर जी काही तिची पोटली बांधायची आहे, गाठ बांधायची आहे, पक्की गाठ. आता ती गाठ बांधल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तो जो काही लवंगाचा जो काही तोडगा आहे तो पोटली आहे ती तुम्हाला जो काही आपला प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार ज्यातून आपण घराच्या बाहेर जाणं येणं करतो, जे तुम्हाला उभं राहायचं आहे. आता समजा मी प्रवेशद्वार, आता मी घराच्या मध्ये आहे, प्रवेशद्वार उघडला, आता मी बाहेर पडेल. तर ज्या वेळेस आपण प्रवेशद्वार घरामध्ये उभं राहून उघडतो आपण कोणासाठी, त्यावेळेस आपल्या आता ह्या माझा हा जो हात आहे तो आहे उजवा हात. तुम्हाला उजव्या हाताला प्रवेशद्वाराच्या वरती उजव्या हाताला तुम्हाला ते पोटली बांधायची आहे.
जिथे तुमचं बघा आता पण पाडव्याचा जो काही तोडगा लावला होता प्रवेशद्वारावरती, तर तिथेच त्याच्या बाजूला जर तुम्ही खिळा ठोकून किंवा ठेवण्यासाठी जागा असेल तर नक्कीच तिथे तुम्ही तो तोडगा ठेवायचा आहे किंवा बांधून अडकवला तरी सुद्धा चालेल, पण नक्कीच तिथेच तुम्हाला ठेवायचा आहे. आणि याच्यानंतर आता हा आपण अक्षय तृतीयेला तोडगा लावूयात, त्यानंतर परत 6 महिन्यांनी तुम्हाला ज्यावेळेस शारदीय नवरात्रोत्सवामधली जी काही अष्टमी तिथी येईल त्यावेळेस हा तोडगा तुम्हाला पाण्यात विसर्जित करायचा आणि नवीन तोडगा परत तो तिथे लावायचा आहे. कारण की एक तोडगा वर्षभर ठेवायचा नाही, त्याची तेवढी जास्त ऊर्जा त्याच्यामध्ये नसते. त्यामुळे 6-6 महिन्यांनी वर्षातून 2 वेळेस हा तोडगा आपल्याला बदलायचा असतो. आता तुम्हाला हा तोडगा तिथे वरती आपल्या प्रवेशद्वाराच्या म्हणजे घरामध्ये उभं राहून प्रवेशद्वाराच्या वरती उजव्या हातात तुम्हाला तो बांधायचा आहे. रोज सकाळी ज्यावेळेस आपण उंबरा पूजन करतो त्यावेळेस त्याला पण आपण धूपदीप दाखवायचा आहे त्या तोडग्याला सुद्धा, ते जे काही लवंग आहेत त्याला सुद्धा. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल. तर आता जो काही महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र असेल किंवा महालक्ष्मीचं मंत्र असेल किंवा श्री सुक्तमचं पठण त्या लवंगांवरती झालेलं असतं. यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी राहत नाही. कोणी कितीही व्यक्ती वाईट विचाराने घरामध्ये येऊ दे तरी सुद्धा घरामध्ये कधीही वाईट दोष असेल, वाईट शक्ती असेल, अशा प्रकारच्या नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह एनर्जी असेल ती जास्त काळ घरामध्ये टिकत नाही. ती लगेच घरामध्ये म्हणजे प्रवेशच करत नाही त्या घरामध्ये खरं तर पाहायला गेलं तर. आता हा तोडगा आपण अक्षय तृतीयेला कुठल्या वेळेस हा करायचा आहे तर तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकता. अक्षय तृतीया आहे त्यामुळे प्रत्येकाला सुट्टी असेलच असं नाही. सकाळी सकाळी तुमची धावपळ असेल, पूजा मांडणी असेल किंवा तुम्हाला जॉब असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर नक्कीच कामावरून आल्यावर संध्याकाळी असेल किंवा जो काही प्रदोष काळ असतो ज्यावेळेस आपल्या घरामध्ये म्हणतात ना संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते, त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते की तुम्ही त्या टायमिंगला जरी तो तोडगा उपाय केला तर नक्कीच चालणार आहे किंवा रात्री झोपायच्या अगोदर जरी हा लावला तरी सुद्धा चालणार आहे. त्या दिवशी दिवसभर मुहूर्त शुभ मुहूर्त असणार आहे. फक्त राहुकाळ सोडायचा, राहुकाळामध्ये ती सेवा करू नका, तो एकदा चेक करून घ्या. त्याचबरोबर आपला प्रवेशद्वार आहे तो नेहमी सुस्वच्छ ठेवा, व्यवस्थित ठेवा. कारण की आपल्याला माहिती आहे की विष्णू पुराणात सांगितलं आहे की माता लक्ष्मी जी आहे ती दिवसभरामध्ये 7 वेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे नक्कीच हा जो तोडगा आहे तो नक्की करा. त्याच्या बरोबर जोडीला तुम्हाला खरं सांगते घर सुद्धा स्वच्छ ठेवा आणि जेवढं म्हणतात ना की ज्या घरामध्ये हसून खेळून राहतात व्यक्ती, आनंदी राहतात आहे त्या गोष्टींमध्ये सुद्धा समाधानी राहतात. त्याचबरोबर अरेला कार्य ज्या घरामध्ये होत नाही, स्त्रियांचा अपमान ज्या घरामध्ये होत नाही, भरपूर आध्यात्मिक वातावरण ज्या घरामध्ये असतं तिथेच माता लक्ष्मी सदैव स्थिर स्थावर असते. त्याच्यामुळे सांगते तुम्ही थोडी तरी सेवा केली तरी सुद्धा ती फळदायी ठरू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला उपाय तोडगा करायचा आहे, सोबत नित्यसेवा पंचमहायज्ञ सुद्धा चालू ठेवायचं आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं घरातलं वातावरण सुद्धा शास्त्रशुद्ध ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ घेऊन आली होती. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.